हरे राम कृष्ण
चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्याचा अवघी चिंता संत दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला पद्मनाभ संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू करुण पोटी साठवू करुण पोटी साठवू पुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू संत दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा होता ठेवा तुया भावा सापडला तुया भावा सापडला तुया भावा सापडला तुका म्हणे होता ठेवा तुया भावा सापडला तुया भावा सापडला तुया भावा संत दर्शन निहाळा दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शन निहाळा पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता
ठाकरबुवा महाराज की जय। चला 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 प्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय नीलांबुद श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भागम पानो महासाय उच्चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांचे केले स्मरण सकळ होय विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करो उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू भक्तीच्या कलस्थानी विराजमान असणारे सदेह वैकुंठ गमन करणारे देहू निवासी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे कांदलगाव या सर्व गावकरी मंडळीने मोठ्या थाटामाटात
सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यातून वयोवृद्ध तपवृद्ध तरुण मंडळी महिला मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून पंचक्रोशीतील सर्वांच्या सहकार्यातून हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये नावलगावकर मंडळी विशेषतः नावलगाव पंचक्रोशीतील सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन गावकरी मंडळा सर्वांची साथ आहे। मी अभंग मुदाम निवडलेला आहे। उजळले भाग्य आता माझं भाग्य उजळलंय माझ्याच गावामध्ये विठ्ठल विठ्ठल। या सेवेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक या ठिकाणी उपस्थित आहेत। या बाजूला पाहिलं तर आता ज्यांनी चाल म्हणली संगीत विशारद राजेभाऊ महाराज नावलगावकर, त्यांना साथ दिलेली केदारनाथ महाराज नावलगावकर, तसेच सर्व भजनी मंडळी नावलगावकर, नावा आडगाव भजनी मंडळी, पखवाजाची साथ महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाज वादक महेश महाराज सदगे आहेत। आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित चांगल्या रीतीने ऐकू येण्याचं काम वैभव साऊंड सिस्टीम नावा, अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे। सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि आपल्या या कांदलगाव येथील कार्यक्रम अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे अखंड भारतामध्ये प्रसारित करण्याचं काम जय हो यूट्यूब चॅनल आपल्या जवळच केरवाडी, एकदा त्यांच्या नावाने टाळ्या घ्या। तुम्ही श्रोते मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठला विठ्ठला। आणि या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे अखंड हरिनाम सप्ताह, की ज्याच्यामध्ये खंडन नाही। अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण। सकाळी उठलं की काकड्याचे भीष्माचार्य आमचे भाऊजी अतिशय गोड काकडा करतात। अंकुश महाराज काकडा झालं की काय ज्ञानेश्वरी पारायण, व्यासपीठ चालक आमचे काका आहेत रुमणीकर, अतिशय सुमधुर आवाजामध्ये ते ज्ञानेश्वरी पारायण करतायत। या ठिकाणी त्यांची सेवा आहे। ज्ञानेश्वरी पारायण झालं की 1 ते 4 बरोबर ना महाराज, 1 ते 4 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, भागवत कथेचे रामायण आहे का, रामायणाचार्य श्री हरिभक्ती परायण शिष्यरावजी महाराज बागल बरोबर, यांच्या सुमधुर वाणीमधून आपण रामायण कथा श्रवण करत आहोत। अतिशय सुंदर योग आहे, यालाच म्हणायचं अखंड हरिनाम सप्ताह। विठ्ठला विठ्ठला। मंडळीला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत। माझ्यासारख्या छोट्याशा मुखावर काय इतके दिवस मी म्हणत होतो की आमचं गाव कामून पडलं, पण आता नाही म्हणायला कोणाचं बोट दाखवायचं लाग नाही या गावाकडे। विठ्ठला विठ्ठला। अन्नदान आहे दररोज 2 पंक्ती, सकाळच्या पंक्तीचे अन्नदाते मला वाटतं मधुकर महाराज भंडी आहेत ना, आणि दुपारच्या पंक्तीचे भानुदास महाराज मुलगीर, दररोजच्या पंक्ती आहेत। अन्नदान बघा कलियुगामध्ये सगळ्यात जास्त महत्व अन्नदानाला दिले आहे। देने को अन्नदान लेने को हरिनाम, तरने को लिनता और डूबने को अभिमान, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे। अन्नदाना इतकं दुसरं श्रेष्ठ दान कोणतंही नाही। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मला अंकुश महाराजांनी फोन केला, महाराज तुमची 1 तारीख तुमचा 1 दिवस घालायचा आहे, कोणता घालाव? मी म्हणलं घाला कोणताही धावा सोडून। विठ्ठला विठ्ठला अभंग तुकोबारायाचा आहे। या अभंगामध्ये तुकोबाराया काय म्हणतात, उजळले भाग्य आता माझं आज भाग्य उजळले, याचा अर्थ
याच्या अगोदर तुकोबारायचं भाग्य उजळलं नव्हतं असं गृहीत धरावं लागणार आपल्याला. तुकोबारायचं भाग्य उजळलं नेमकं काय झालं? अवघी चिंता वारली. माझ्या पाठीमाग जी चिंता होती, आता कोणची चिंता होती काय होती ती आपण पुढे पाहणार आहोत. कशामुळे चिंता वारली महाराज? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनानं संतांच्या कृपा आशीर्वादानं माझ्या पाठीमागची चिंता वारली. आणि नवे नवे निस्ती चिंताच वारली नाही तर पद्मनाभ जोडीला मी भगवंत आपलासा केलाय. मग आता हा भगवंत आपलासा केला, माझा केलेला भगवंत मी माझ्या हृदयाच्या बंद पेटीमध्ये ठेवलेला आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवी. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठविला आहे भगवंत. बरं, हा भगवंत पूर्वीचाच आहे. तू का म्हणे होता ठेवा, पूर्वीचाच आहे. आपण बोलणार आहेत पुढे अभंगामध्ये. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कोण्या भावा? संतांच्या चरणावरती भाव ठेवला, विश्वास ठेवला म्हणून तो या भावा सापडला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे मी ठेवलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये जशी माऊली बुद्धीला चालना देतील त्याप्रमाणे 1 तास अर्धा तास सेवा करण्याचा प्रयत्न करू सर्व मिळून. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायाचे 4092 अभंगामध्ये असे बरेचसे अभंग आहेत. वेगवेगळ्या प्रकरण आहेत अभंगाचे. स्थितपर प्रकरण, उपदेशपर प्रकरण, अनेक प्रकरण, विनवणी प्रकरण, उपदेश प्रकरण, बरेच प्रकरण आहेत अभंगाचे. हा अभंग तुकोबाराया परमार्थ साधना करीत असता आलेला स्वतःला अनुभव जगासमोर मांडतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायाने अनेक अभंग लिहिले. त्याचं नावच आहे अभंग. कधीही भंग न होणारा असा अभंग. आपण सकाळचं वर्तमानपत्र संध्याकाळी वाचत नाहीत किंवा दुपारी वाचत नाहीत. एकदा वाचवलेली कादंबरी म्हणा, काय कोणचं पुस्तक असेल, नंतर वाचित नाहीत. सकाळी वाचवलेला पेपर दुपारी म्हणतो वाचलं, आता काय 17 भारे वाचवायचे. आता मला खरं सांगा तुम्ही, 700-750 वर्षापूर्वी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला अभंग रूप पाहता लोचनी. आता कीर्तन सुरू करता वेळी महाराजांनी म्हणला रूप पाहता लोचनी अभंग म्हणला ना त्यांनी. मग कीर्तनकार आला, कीर्तनकाराने विना घेतला, रूप पाहता लोचनी सुरूच. आता कीर्तन संपलं, जागरवाले बसले की रूप पाहता लोचनी सुरूच. जागर संपला, पुन्हा काकड्यावाले बसले की रूप पाहता लोचनी सुरूच. काकडा संपला, पुन्हा काही गाथा पारायण काय असेल, रूप पाहता लोचनी सुरूच. असं कुठं झालंय का? जाऊ द्या, काय घ्यायचंय, दररोज दररोज रूप पाहता लोचनी आंबट झाले असं म्हटलंय का कोणी? नाही ना. ते संतांचे शब्द आहेत, ते कधीही त्याचा भंग होत नाही असे अभंग. विठ्ठला विठ्ठला. संत महात्म्याचं चरित्र, भगवंताचं चरित्र कितीही ऐकावं वाटतं. या ठिकाणी भागवत कथा, हे रामायण चालू आहे महाराजांचं. भगवंताच्या लीलेचं वर्णन आहे. ऐकल्यास कोणाला माहित नाही रामायण? सगळ्यांना पाठ आहे रामायण, सगळ्यांना भागवत कथा पाठ आहे. पण ते ऐकल्यालाच ऐका वाटतंय, किती वेळेस ऐका वाटतंय. असं कोणी म्हणलं का आंबट झाले? ते नाही, ते चरित्र भगवंताचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. उजळले भाग्य आता. तुकोबाराय असं का म्हटले असतील? त्यांना कोणत्या वेळेमध्ये त्यांनी हा अभंग लिहिला असेल? माझं भाग्य उजळलंय, कोणती वेळ आली असेल? महाराज प्रत्येक जीवनामध्ये जो जो अनुभव आलाय दररोज असं लेखन करून ठेवायचं, त्याचा अभंग व्हायचा. कोणतीही क्रिया त्यांच्या हातून घडू, कोणतंही कार्य घडू, लिहून ठेवायचे. अहो भजन करत होते, गावात भजन करून देत नव्हते लोक त्यांना, म्हणजे काय किरकिर लावली. आता ही काही जणांना आवडत नसेल तर ते म्हणत असेल हे काय 7 दिवस किरकिर लावली म्हणतात काही काही लोक. तसं तुकोबारायाला लोक गावात भजन करत नव्हते, करू देत नव्हते.
पण त्यांनी भजन सोडलं नाही. आपल्याला जर एखादा म्हटला भजन करून तुझा टाळ चुकला, हे टाळ आणि तू बघ, तसं नाही. कितीही विरोध झाला तरी देवाचं भजन सोडलं नाही तुकोबारायाने. गावचा पाटील कोपला, गावचे पाटील कोपले, गावातले लोक कोपले. तुकोबारायाने भजन बंद केलं नाही. माझं भजन तुम्हाला आवडत नाही ना, मग माझ्या भगवंताला भजन आवडत आहे. मी इथं राहत नाही, बाहेर जाऊन भजन करतो. 3 डोंगर निवडले तुकोबारायाने, भामचंद्र, भंडारे आणि घोरडे. त्या डोंगरावरती जाऊन भजन करायचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, तिथं गेल्यानंतर अभंग सुचला महाराजांनी, अभंग लिहिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पक्षी सुस्मरे आळविती. जो प्रसंग येईल तो महाराजांनी लिहून ठेवायचा. मग भाग्य उजळलंय. तुकोबारायाच्या जीवनामध्ये कोणता प्रसंग घडला असेल बाबा, हे अभंग त्यांनी लिहिला. तर झालं असं, तुकोबाराया परमार्थ साधना करीत असताना ज्यावेळेस त्यांना गुरुचा अनुग्रह मिळाला, गुरुची कृपा झाली त्यांच्यावर, माझ्यावर कृपा झाली म्हणताय तुकोबाराया. पण मी किती अभागी आहे, मला त्यांची सेवा घडली नाही. सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. माझ्या गुरुनं माझ्यावर कृपा केली, पण मी अभागी आहे, मला त्यांची सेवा घडली नाही. बरं, गुरुची भेट कुठे झाली तुम्हाला तुकोबाराया? सापडविली वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. गंगेला स्नानाला जाताना माझे गुरु भेटले मला, मी त्यांच्या मस्तक चरणावरती माझं मस्तक ठेवलं. मस्तकी तो जाण ठेविला कर. नंतर भोजना मागती तुप पावशर. काय म्हणले ते? भोजना मागती तुप पावशर, मला तुप पावशर. आता हे सरळ असा अर्थ लावायचा नाही त्याचा. जैसे सज्जनाचे चित्त मृदू सभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. आता चित्त, मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार, 4 प्रकारचे चित्त बनलेले. मग ह्याच्यातला एक भाग घ्यायचा. भोजना तुप पावशर नाही, 4 पावचा 1 पाव होता, 1 किलो होत असतं. मग त्याच्यातला 1 पाव घ्यायचा. कोणता घ्यायचा? चित्त घ्यायचं पावशर. भोजना मागती तुप पावशर, तुप म्हणजे चित्त समजा. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी.
काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, त्यांच्या गुरुचं नाव बाबाजी चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. तो दिवस कोणता होता? तुका परायला अनुग्रह झालेला दिवस कोणता होता? माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे मग माझ्या जीवनातला हा दिवस माझ्या भाग्याचा आहे असं तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराया म्हटले आज माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. आज माझं भाग्य उजळलंय. माझ्या पाठीमागे जी चिंता होती जन्म मरणाची अवघी चिंता वारली. वारली म्हणजे मेली, गेली नाही. गेलेली कधीतरी येत असते, वारलेली कधीच येत नसते. वारली म्हणजे मेली. आता चिंता, चित्ता आणि चिंता याच्यात काय फरक आहे तुम्हाला? फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे का नाही? चित्ता आणि चिंता. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चित्ता मेलेल्या माणसाला जाळीत असते, आहे का नाही? एक मित्र असे 2-3 वर्ष एकमेकाला भेट झाली नव्हती. सहज भेट झाली 2-3 वर्षानंतर. फार असा आगडबमच्या आगडबम मित्र होता तो. 3 वर्षात पार असा झाला उद्बत्ती छाप. एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा, काय झालं रे तुला, कशाची चिंता लागली? एकदम असा उद्बत्ती छाप झाला. मग चिंतेनं त्याचं शरीर जाळलंय. चिंता, चित्ता मेलेल्या माणसाला जाळते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा व्याकरणाला किती महत्व असतं. एका टिंबानं अर्थाचा अनर्थ होतो किती, एका अनुस्वारामुळं. मी दृष्टांत सांगत असतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये. एक चोर चोरीमध्ये पकडला, डाका टाकला, त्यानं पकडला पोलिसांनी, नेला धरून पोलीस स्टेशनला. पण तो चोर परिस्थितीनं चोर झाला. खूप शिकला, शिकून शिकून अर्ध वय झालं, शिकण्यातच गेलं, पण नोकरी काही लागली नाही.
पैसा नव्हता नोकरीला देण्यासाठी, वशिला नव्हता कुठं काही, शिकला असाच बेकार राहिला. मग आता अर्ध आयुष्य शिक्षणामध्ये गेलं. मग काम काही होत नव्हतं, करता येत नव्हतं काम. सहजच घरचे मान त्याच्याला भांडायचे, त्याला तू काम काय करत नाही, काही नाही, निस्ता खातो 3 टाइम. दररोज भांडणं व्हायचे. मग त्याला वाईट वाटायचं, खरंच मी काही काम करत नाही, पैसा कमवत नाही, काही नाही, माझं व्यर्थ आयुष्य आहे, माझं व्यर्थ जीणं आहे. करता 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 काही मित्रमंडळीची संगत लागली. ते मित्रमंडळी होते चोर. ते म्हणले अरे काय गरज नाही काम धंदा करायची, उगं 2 घंटे बेजार व्हायचं, हातपाय हलवायचे जरासं रात्रीच्या वेळेला, पार बसून खाचं गबाळ आणलं मिळालं कुठे की. 1-2 चोऱ्या केल्या, त्याला बरं वाटू लागलं ना. आता लाल चावले म्हण चोरीच चांगली वाटू लागली. ते मग ते धरला, चोरी पकडला, पोलिसांनी नेला. ते पोलीस लोक कॉप्या देऊन पास झाले, त्याला काय व्याकरणाचं न्यायचं काय लगेच लागले. पण हे चोर हुशार होता, परिस्थितीमुळे चोर झाला. तुम्हाला सांगितलं रे मी. पोलीस लोक म्हणले तू तर दिसायला चांगला, दिसायला चांगल्या घराण्यातला दिसायला, सुशिक्षित दिसायलास, मग चोऱ्या का करायलास? बरं जाऊ दे, एक वेळेस तुला माफ. जर आता नंतर जर तू सापडलास चोरीमध्ये, तुला फाशीची शिक्षा, तुला सोडून देतो. आता त्यांना दया आली, सोडून दिलं. पण जाते वेळेस तसं देणार नाही तुम्हाला सोडून, तू आम्हाला लिहून दे, तुझं काय घ्या, इथून सोडलं की आणि चोऱ्या करायला लागशील, लिहून दे आम्हाला. ते लिहून घेतलं त्या पोलिसांनी त्याच्याकडून, चोराकडून. मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी, असं वाक्य लिहून घेतलं. त्यानं लिहून दिलं, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. दिलं सोडून. सोडून दिलं, पहिल्यापेक्षा जास्तच चोऱ्या करायला लागला. मग पहिल्यापेक्षा जास्त. पुन्हा पकडला, नेला धरून पोलीस स्टेशनमध्ये. अरे तू आम्हाला लिहून दिलं होतंस, सोडून देते वेळेस असं तुझ्याकडून लिहून घेतलं होतं आम्ही, मी चोरी करणार नाही आणि केल्यास शिक्षा करावी, आता तुला फाशीची शिक्षा आहे. नाही ना साहेब, नाही नाही नाही, मी तसं लिहूनच दिलं नाही म्हणला ते चोर. काय म्हणला लागला? मी तसं लिहूनच दिलं नाही. पोलीस म्हणले काय कमाल, किती लबाड बोलायलाय. शिपायाला सांगितलं, ए जाय रे त्या कपाटातला ते रजिस्टर आण. बरं रजिस्टर आणलं, काढले पानं. हा म्हणले हे बघ, हे अक्षर कोणाचं आहे, हे अक्षर कोणाचं आहे? ते म्हणलं माझंच आहे. आणि मग कसं म्हणायला लिहून दिलं नाही मी? हो ना साहेब, मी तसं लिहूनच दिलं नाही. आता ते वाचिते वेळेस त्यांना सरळ दिसायले, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. पण ते चोराचं व्याकरण एवढं पक्क होतं, मी चोरी करणार, इथं फुल स्टॉप दिला त्यानं. मी चोरी करणार नाही, इथं वाक्य संपायले ना त्याचं. मी चोरी करणार, तिथं फुल स्टॉप दिला. हे मागचं नाही पुढे घातलं. मग काय झालं? नाही केल्यास शिक्षा करावी. आलं लक्षात? व्याकरण किती महत्वाचं असतं. मी चोरी करणार नाही, इथपर्यंत वाक्य आहे ना, तिथं फुल स्टॉप दिला. मग असं होतंय, सरळ होतंय, मी चोरी करणार नाही आणि केल्यास शिक्षा करावी. मी चोरी करणार, इथपर्यंतच वाक्य संपलं त्यानं. आणि नाही मागलचं पुढे गेलं ना, मग पुढच्या वाक्यात नाही केल्यास शिक्षा करावी असं वाक्य झालं. एवढं एका अनुस्वाराला टिंबाला किंमत आहे. विठ्ठला ते जाऊ द्या, व्याकरणातलं सरळ शब्द, सरळ वाक्य असतं. घरामध्ये पत्नी एखाद्यावर म्हणते, पतीला कुठे गडबड असली, कामाधंद्याला जायचे की मला जेवायला वाढ, बरं मला लवकर जायचंय मला पालमला. पत्नीनं म्हणावं चला वाढते, जेवण करा. हा चला मग गिळा. बोलणं सारखंच आहे. खा गिळा म्हणला, खा म्हणला, नाही काय म्हणलं तरी एकच शब्द वाटेल. पण ऐकायला किती त्याचा विपरीत परिणाम वाटतोय. विठ्ठला विठ्ठला. भागवतामध्ये एक वाक्य आलेलं आहे महाराज. ज्यावेळेस रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला मनोमन वरलं आणि रुक्म्यानं त्यानं दुसरीकडे सोयरीक शिशुपाला बरोबर सोयरीक जमली, तिच्या बरोबर विवाह करायचा असं ठरवलं. पण रुक्मिणीनं म्हणलं सगळ्यांच्या समोर येऊन, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आता ह्याच्यात काय सारखंच म्हणलं की मी? हा काहीतरी फरक वाटला का तुम्हाला? काहीच फरक नाही. शिशुपाल नवरा मी नवरी आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आता काय फरक आहे? ऐका, शिशुपाल नवरा मी नवरी
आता कळलं असेल. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. आता लक्षात आलं ना? विठ्ठला विठ्ठला. शिशुपाल जरी करता नवरा असला तर मी वरणार नाही त्याला, मी नवरी. असं व्याकरणामध्ये एका अनुस्वराण अर्थाचा अनर्थ होत असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चिंता आणि चित्ता इथून बाजूला गेलतो आपण. तुकोबराय म्हणतात माझ्या पाठीमागे जी चिंता लागली होती ती वारली. आता व्यवहारामध्ये आपणही म्हणतो आता माझं भाग्य उजळलं. एखाद्याला लॉटरी लागली पैशाची म्हणा, धनाचा हंडा सापडला, माझं भाग्य उजळलं. पण धन प्राप्त होणं म्हणजे खरेखर भाग्य उजळले का? बघा मी सांगत असतो धन चांगलंही तितकंच आहे आणि वाईटही तितकंच आहे. धनाचा जर योग्य वापर केला तर तुम्ही चांगलं आहे. जोडोनिया धन उदास विचारे बेचकारी, विचारे बेचकारी, उदास विचारे बेचकारी, उदास विचारे बेचकारी, जोडोनिया धन उत्तम उत्तम रीतीने धन कमवा. नंबर 1च्या मार्गाने, नंबर 2च्या मार्गाने धन कमवू नका. शास्त्रानं त्याला मान्यता दिली नाही. 1 नंबरच्या मार्गाने धन कमविल्याला तुम्हाला यश देईल म्हणजे तुमच्या पचनी पडल. 2 नंबरच्या मार्गाने धन कमविल्याला केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला तुमची साथ सोडून देतं. सगळे आपण शेतकरी आहेत, 1 नंबरचे धन कमवणारे आहोत. शेतकऱ्याचा 2 नंबरचा पैसाच नाही. काभाड कष्ट करावं लागतं, रात्रंदिवस हाडाचं काढ रक्ताचं पाणी करावं लागतं. तेव्हा कुठं वर्षाच्या काठी एकदा पैसा मिळतो, एकदा सुखी येते. मग याला कसं म्हणायचं 2 नंबरचं धन? विठ्ठला विठ्ठला. असं धन कमवलेलं तुम्ही 100 रुपये कमवले असतील त्याच्यातले 2 रुपये 1 रुपये तरी चांगलं सत्कार्याला दान धर्म करणं. मग असं केल्यानंतर काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल. तुम्ही उत्तम गतीला प्राप्त व्हाल. धन चांगलंही तितकंच आणि वाईटही. त्याचा तुम्ही उपयोग व्यवस्थित केला. बघा धन कमवतावेळी पण दुःख आहे. कमवता सहजासहजी थोडंच होतंय. कमवतावेळी दुःख आहे धन. आणि धन सांभाळतावानी पण दुःख आहे. सांभाळते वेळेस भरपूर धन कमवलं, रात्रच्या जागत राहावं लागतं मग त्याचा सांभाळ करण्यासाठी. म्हणजे दुःखच आहे ना. कमवते वेळेस दुःख, सांभाळते वेळेस दुःख आणि धन जवळचं गेल्यानंतर मग काय हसू येईल का? आनंद वाटेल? गेल्यावर बी दुःख. मग धन कमवणं म्हणजे याला कसं भाग्य म्हणायचं? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धन ज्याच्याकडे भरपूर आहे त्यानं जर उजळले भाग्य आता म्हणलं तर ते बरोबर ठरणार नाही.
धनापासून तुम्ही सगळ्या सुखाच्या उपभोग घेणाऱ्या वस्तू खरेदी करताल का? तुमच्याकडे धन आहे, सगळ्या उपभोग घेणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करताल, पण समाधान नावाची वस्तू तुम्हाला कोण्याच बाजारात मिळणार नाही. समाधान कुठे मिळते का? कोण्या दुकानवर कुठं काही समाधान नाही मिळणार. मग पैशानं समाधान मिळत नाही. समाधान कशानं मिळतं? भगवंताच्या भजनामध्ये. विठ्ठला विठ्ठला. समाधान म्हणजे सुख आहे. समानार्थी शब्द आहेत. सुख, समाधान, मन, चित्त हे म्हणतो आपण, हे समानार्थी शब्द आहेत. भगवंताच्या भजनामध्ये समाधान आहे किंवा देव आपला केला तर समाधान आहे, सुख आहे. त्याने विना जीवा सुख नोहे, त्याने विना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. आपला तो देव करो आपला तो येतो देव करो घ्यावा. आपला तो येता देव करून घ्यावा. आपला तो येता देव करून घ्यावा. तेने बिन जीवा समाधान, तेने बिन जीवा सुख समाधान, तेने बिन जीवा समाधान, तेने बिन जीवा समाधान. सुख नोहे ये रती माईका, दुःखाची जननी ये रती माईका, दुःखाची जननी माईका, दुःखाची जननी माईका, दुःखाची तुम्हाला सुख हवा असेल, समाधान हवा असेल तर पैशानं मिळत नाही समाधान. कितीही पैसा असला तरी समाधान मिळत नाही. मग देवाचं भजन करावं लागेल, देव आपलासा करावा लागेल. मग तेने विन जीवा सुख नोहे. मग धन कमीलं म्हणजे उजळले, माझं भाग्य उजळलं असं म्हणता येईल का आपल्याला? धनाने समाधान होत नाही, सुख मिळत नाही धनाने. भौतिक सुख दिसत असेल वरून वरून, पण विचारा तुम्ही श्रीमंत माणसाला कसं आहे, बरं आहे का? 2-2, 4-4 गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत नाही. याला कसं समाधान म्हणायचं? जो देखे तो दुखिया बापा, उग म्हणायचं बरे 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 बरे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुखी आहेत. राजा, जंगम, जोगी दुखिया, संसारामधले सगळे दुःखीच आहेत. मग भगवंताचं भजन केलं म्हणजे तुम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी अभंग एक घातलाय त्याच्यासाठी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संत संगे. धन प्राप्त झालं म्हणजे भाग्य उजळलं असं होऊ शकत नाही. द्रव्याची मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सब पैसे के भाई, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. असंही सांगतो आणि तसंही सांगतो. तुम्ही म्हणताल महाराज पैसा चांगला आहे म्हणायलेत, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान आहे. आहे ना, पैसा कमवा. त्याला उत्तर बी सांगितलं कोण्या मार्गाने कमवायचं तर. आताच पहिला अभंगामध्ये जोडून या धन असं कमविलं तर चांगलंय. त्यात कमविलेल्या धनातून असा उदार अंतकरणाने दान धर्म करायचं, असं सत्कारे सत्कारे सप्ते करायचे, मग उत्तमची गती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
जे धनवान लोक आहेत, अनेक संत महात्मे कीर्तनकार येते, अनेक कीर्तनातून सांगतात तुम्ही कमवलेला पैसा वर नेता येत नाही, काही नाही, सगळं इथंच इथंच जाग्यावर राहतो. बरोबर आहे ना? मी तसा महाराज नाही, मी उलट सांगतो तुम्हाला संघ न्यायचा असेल तर माझं ऐकावं लागेल. तुम्ही सगळं कमविल्याला संघ घेऊन जाताल. मी म्हणलं तसं वागलात तर किती कमवा, तुम्ही शेती कमवा, पैसा धन सोनं नाणं काय कमविलेलं संघ न्यायचंय का तुम्हाला? संघ न्यायचंय का? मी सांगतो तसं करा. काय कसं करायचं सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला. समजा आपल्याला आपल्या देशाच्या बाहेर जायचंय, आपल्या देशाच्या, हो भंडे साहेब, आपल्या देशाच्या बाहेर जायचंय, बाहेरच्या देशात. मग आपल्या इथला पैसा चालतो का? हा, आपला पैसा चालतो भारतातला? मग काय करावं लागेल? त्या बॉर्डरवर 2 बँका असतात, इकडच्या तिकडच्या. आपला पैसा ह्या बँकेमध्ये भरायचा आणि त्याचा उचलायचा, तिकडे जायचं, तिकडे खर्च पाणी करायचं, मग फिरायचं काय. तसं आपल्याला इथं आपल्या मृत्यू लोकातून वर जायचंय, स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये म्हणा कुठं जायचंय. मग ते हे पैसा तिथं चालत नाही. मग तिथं कोणता पैसा चालतो? पुण्यरूपी पैसा चालतो, पुण्यरूपी पैसा चालतो. मग तुमच्याकडे संधी आहे धनवंताकडे आता. मग या ठिकाणी त्या धनाचा तुम्ही योग्य वापर करा. दान धर्म करजा. पैसेवाले आहेत ना, कमविलेल्या पैशाचा दान धर्म, गोरगरिबाचं अडण्या नेल्याचं काम करजा. त्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होईल? पुण्य प्राप्त होईल. म्हणजे संघ पैसा येतो की नाही? विठ्ठला विठ्ठला. धन मिळालं म्हणजे भाग्य उजळलं नाही आपलं. भाग्य तरी नव्हे धन. पुत्र मुलगा झाला म्हणजे भाग्य उजळलं नाही. बरं, मुलगा झाला, इकून तिकून झाला तर ते चांगला निघायला पाहिजे, चांगला निघायला पाहिजे, निर्विष्णी सत्संगी. मग बरे, नाही तर म्हातारपणी कमरत लाता घालणारा निघाला तर मग कसं उजळलंय भाग्य म्हणायचं? विठ्ठला 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 विठ्ठला. भाग्य तरी नव्हे धन. पुत्र, आता काय राहिलं? दारा. दारा म्हणजे बायको. बायको मिळाली म्हणजे भाग्य उजळलं का? नाही. बघा, ज्या दिवशी लग्न होतं तोपर्यंत एकटा जीव सदाशिव, कुठं बी राहा, कुठं बी खा, कुठं बी फिरा, काही कोणी म्हणणार काही नव्हतं. ते लग्न सावधान ज्या दिवशीपासून झालं त्या दिवशीपासून त्याच्या पाठीमागं आणा सुरू होतो. आणा आणा. ती म्हणते आणा, भाजी आणा, चटणी आणा, मीठ आणा, दळण आणा, राशन आणा, कपडे आणा, लत्ती आणा, हे आणा, ती आणा, सगळं आणा सुरू होतो. आणा 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 केव्हा काना होऊन बसतो की आणा 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 म्हणून म्हाताऱ्याला सवय लागलेली असती. अशी मान हालती संध्या, म्हणजे म्हातारे झाले ना बाया, ह्या महिला मंडळी, त्यांची मान कशी हालती अशी हालती मान. ते सवय लागली असते ना आयुष्यभर आणा 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 करून. माझं खोटं वाटत असलं तर ज्या म्हाताऱ्या बाईची मान हालती तिची बघायचा तुम्ही, अशी हालत नाही, अशी हालती. आणि या म्हाताऱ्या माणसाची अशी हालती, अशी. अशी का? ह्यांनी आयुष्यभर आणून 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 कंटाळलेले असते, तर शेवटी म्हणतात आता मला काही सांगू नको, अशी हालती मान. विठ्ठला विठ्ठला. पती आणि पत्नी त्या कबसीच्या घरासारखा संसार आहे माणसाचा. अरे संसार संसार जसं कबसीचं घर, बसी बसे आरामशीर कप हिंडे दारोदार. बशी कशी बसलेली असती माहित नाही तुम्हाला? मस्त लगे लोड टेका देऊन अशी असते तिच्या घरामध्ये, आहे का नाही? आणि कप कसा बसलेला असते? कप बशीचं काय काम असते? चहा पिण्यासाठीच ना. कप बशीचं काम चहा पिण्यासाठी. पाहुणे आल्यानंतर मग आपण कप बशीत चहा ओततो. बशीला कसं धरतो आपण? आदर अलगत
पाची बोटावर असं आणि कपाला कानात बोट घालून. बरं हे काही कालांतरानं कप बशी फुटली तर तिला टाकून देतात, पण या कपाला त्याचा कान फुटला तरी बी त्याला सुट्टी नाही, त्याच्या ठेचा भरून ठेवतातच ते कप बशी. बशी म्हणजे पत्नी आणि कप म्हणजे पती. कुठे प्रवासाला जायचं असलं, 1-2-3 पिशवी असते, तर 4-2 दिवस पाहुण्याच्या इकडे राहायची व्यवस्था, सगळे कपडे लते वगैरे काय शिदोरी बांधून घेतलेली असती. याचं काय नसतं, याच्या अंगावरचा तेवढा ड्रेस असते, काही सोबत घेतलेलं असते. त्या बशीची असते मात्र 7-8 साड्या, त्या तिच्याच कपड्यानं भरती सगळी, सुटकेस, दुसरी बॅग. प्रवासाला निघाले, बॅगी वागवायला कोण? बॅगी वागवायला कोण? कप. बघा एसटी बस स्टँड वर गेले, आता एसटी आली, तेवढ्यात जागा धरायला कोण? कप. आणि बसायला कोण? आहे का नाही? खरं आहे का नाही? मी खोटं बोलायलो का? विठ्ठला विठ्ठला. बाजारामध्ये गेले, बाजाराची पिशवी कोणाजवळ असते? कपन बशी बाजारात गेली, बाजाराची भली मोठी पिशवी कोणाजवळ असते? कप्पापशी. आणि बशी पशी मग इकडे माळव्याच्या रांगेला इकडे ते बाजार खरेदी केली, हे भरपूर 20-25 किलोचं 50 किलोचं वज झालं, आणि ती पिशवी घ्यायला कोण असतं? ते जाऊ द्या, घरातलं दिवाळ निघालं, कर्जबाजारी झालं, कर्ज घेतलं सावकाराचं 10-5 लाख, कर्ज आणायला झाला कोण? कप. आणि त्या कर्जा मोज मजा आईस करायला कोण? बशी. न जाणं फेडणं नाही झालं तर मग गळफास घ्यायला कोण? कप्पालाच घ्यावं लागतं गळफास. विठ्ठला विठ्ठला. कशामुळे सांगितलं मी? भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, इथून सुरू झालं आपलं. बायको मिळाली म्हणजे भाग्य उजळलं का? नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. उजळलं कशामुळं? निकटवास बरा
तरी नव्हे धन पुत्र दारा, निकट वास बरा संत संगे. धन कमीलं म्हणजे भाग्य म्हणता येत नाही, पुत्र मुलगा झाला म्हणजे भाग्य म्हणता येत नाही, लग्न केलं म्हणजे भाग्य म्हणता येत नाही. संताच्या संगतीत गेले म्हणजे तुमचं भाग्य उजळलं. संताची कृपा झाली तुमच्यावर. ज्या दिवशी तुम्ही परमार्थ साधनेला लागलात तो तुमच्या जीवनातला भाग्याचा दिवस. मग म्हणता येईल उजळले भाग्याचा उदय, 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 भाग्याचा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांचे पाय धरले म्हणजे तुमचं भाग्य उजळलं. संतांची कृपा झाली म्हणजे तुमचं भाग्य उजळलं. तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरु माझ्यावर आज कृपा केली म्हणून माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बरं तुकोबाराया तुमचं भाग्य उजळलं. तुमच्या पाठीमागत जी कोणती चिंता होती आता एवढं सगळं विश्लेषण करीत बसायला वेळच नाही महाराज. आता थोडा वेळ राहिला आपल्याकडे. एक 10-5 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये आपली सेवा संपवायची. काही सप्त्यातला कीर्तन आहे. सप्त्यात टायमाच्या पुढे गेलं नाही पाहिजे. आणि मी सांगत असतो ढोक महाराजाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये माझाच पहिला नंबर आहे. ढोक महाराजाच्या नंतर टायमेचं बंधन पाळण्यासाठी बरं का. पैशासाठी म्हणे ना मी कीर्तनासाठी म्हणे ना फक्त टायमेचं बंधन पाळण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. आपली जिल्हा परिषद शाळा आहे. किती वाजताय भरू द्या 4ला सुटणार म्हणजे सुटणार. तसं कीर्तन किती वाजताय सुरू होऊ द्या 11ला म्हणजे 11ला जय विठ्ठल. काय सांगू लागलो मी कीर्तन. तुकोबारायाचं भाग्य उजळलं. भाग्य उजळलं. पाठीमागची जी चिंता होती बरं हे कशामुळे झालं. अभंगाचं दुसरं चरण.
हे जे काही झालं, माझं भाग्य उजळलं, माझ्या पाठीमागची चिंता वारली, कशामुळे शक्य झालं? तो खूप बरा आहे, संत दर्शनामुळं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हल्लीच्या काळामध्ये आता संत कोणाला म्हणावं तेच अवघड झालंय. तुमची आमची संताची व्याख्या, संत ओळखायची व्याख्या आपण ठरविली आहे. कोणाला संत म्हणायचं? जे मोठं पाकिट घेईल, ज्याच्याकडं मोठी गाडी आहे, ज्याच्याकडं मोठी बॉडी आहे, मोठी दाढी आहे, तो मोठा संत म्हणतो आपण, आहे का नाही? संत त्याला म्हणतो. पण नाही, हे बाह्य रंगवरचे कोणालाही करता येते लो. आता एखादा मोठा धष्टपुष्ट माणूस आहे, त्याला इकडचा कसलाही रस नाही, त्याला दाढी राखली, त्यानं मस्त धोतर घातलं, त्यानं टिळा इथून घातला, असा पार लांबच्या लांब लावला, फेटा मस्त बांधला, आपण त्यालाही संत म्हणू शकू. बाहेर रंग कोणालाही करता येते. पण हृदयी कळवळा वैष्णवाचा, ते महत्वाचं आहे. आजकाल संत ओळखणं फार अवघड आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी काही ओव्या खर्च केलेत ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्हाला जर संत महात्मे खरंच ओळखायचे, कोणाला संत म्हणायचंय, आता या संत महात्म्यांचं जीवन असतं कसं? संतांचं जीवन झाडाप्रमाणे. झाडाप्रमाणे तुम्ही म्हण कसं काय? हो, आता एखाद्या शेतात झाड आहे, त्या मालकाने विकलं झाड विकलं, मग ते ज्यानं झाड विकत घेतलंय तो व्यापारी गेला कुऱ्हाड घेऊन तोडायला बसला झाडाखाली. अर्ध तोडलंय झाड, मोठं झाडावरचं, आणि दुपार झाली, भूक लागली, तिथंच सोडली काय भाकरी आपण शिदोरी, सुरू केलं खाला. पण ते झाड म्हणत नाही, आज तुम्हाला तोडायलास, तू माझा वैरी आहेस, तुला नाही सावली देणार, तुला सावली देणार नाही. ते झाड म्हणतंय का? खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली दे वृक्ष दैसा. त्या झाडाप्रमाणे संत महात्म्याचं जीवन असतं. संत महात्म्याला हे माझा ते दुसऱ्याचा आहे, हे माझं ते माझं, हे आपलं ते लोकांचं, असं काही नसतं. सगळे समान असतात संत महात्म्यांना. सुख दुःख समान सकळ, जीवीचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. किंवा ते ऊसाचं एक ऊसाची एक उदाहरण दिलंय. ऊस कसा असते? ऊस सगळे शेतकरी आहेत. ऊस कसा असते? गोड असते. ऊस गोड असते. ते ऊस म्हणत नाही मी माझ्या मालकानं मला खत घालू पाणी देऊ मोठं केलंय, मी माझ्या मालकालाच गोड लागणार आहे, आणि जे चरख्यामध्ये घालतंय त्याला कडू लागतो. असा ऊस कधी म्हणले?
तोडिता मोडिता सोलिता पिळिता अग्नीने मोडिता, सोलिता पिळिता अग्नीने जाळिता चविना सोडी. उसाचा गुणधर्म तसा संत महात्म्यांचा गुणधर्म आहे. सगळ्यांना सगळ्यासोबत गोड आहे. वैरी येऊ मित्र येऊ सगळ्या सारखंच. ते दिव्याचा एक उदाहरण दिलंय. दिवा दिवा आपल्या घरामध्ये दिवा असतंय ना. रात्रीला मालकीन म्हणा संध्याकाळी अंधार पडला की लावतात. मग काही ठिकाणी असं होतं, चोरी होती रात्रीच्या वेळेला. ऐका नाही, रात्रीच्या वेळेला चोरी होती घरामध्ये. ते दिवा म्हणत नाही मी मालकालाच उजेड देतो, आता तू चोर आहेस, मग आमच्या मालकाचं सगळं धन पळून नेतोस, तू चोरून नेणार आहेस, तुला अंधार देतो मी, असं म्हणत नाही. दीपाची अंगी नाही दुजा भाव, चोर आणि साव सारेखाची. तसं संताने सरता केलो तैसे परी, केलो तैसे परी, केलो तैसे परी. संताने सरता केलो तैसा परी, केलो तैसा परी, केलो तैसा परी. संताने सरता चंदनाने पोरी या पियेल्या, चंदनाने पोरी या पियेल्या. गुण दोष याची न विचारी काही, गुण दोष याची न विचारी काही. गुण दोष याची, गुण दोष याची न विचारी काही. गुण दोष याची न विचारी काही. गुण दोष असे संत महात्मे असतात. आत्तापर्यंत तुम्हाला उदाहरणं सांगितले, आणखी भरपूर उदाहरणं आहेत. सगळे सांगत बसायला तर ते त्या संतावर कितीतरी वेळ बोलता येईल आपल्याला. घडीला थांबवायना ना काही, ती पुढं 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 चालली. मग असे जर संत महात्मे तुम्हाला कुठं भेटले तर त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत महात्म्यानं जर तुम्हाला हाती धरलं, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळाला. असे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाने मधलं भजन घेऊ. हात वर करा. विठोबा रखुमायो, ओबा रखुमायो, ओबा रखुमायो, ओबा रखुमायो, ओबा रखुमायो, ओबा रखुमायो, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. माझी सेवा समाप्त आहे. मी जास्त बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे. दिवसभर बोलून बोलून कंटाळून आलोय. 4 घंटे पूर्णला कथा आहे, भागवत कथा चालू. तिथून इकडे गेलो, इथून असं नेटव्या काही जवळ, घरी गेलो, घरून इकडे आलो वापस. धावपळ चालूच आहे. शेवटी जाता जाता एक तुम्हाला सांगतो, तुमची सुरुवातच अशी दणक्यात झाली. गावकऱ्यांनी राऊंड 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 सुरुवातच दणक्यात केली. आता कार्यक्रम ढिला कसा पडेल? सुरुवातीच्या वर्षीच लगे महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके असणारे प्रसिद्ध महात्मे
रामरावजी महाराज ढोक हे तुम्ही पहिल्या वर्षीच आणले गावात, मग सुरुवातच दणक्यात झाली. आता सप्ताह ढिला कसा पडन गावातल्या मंडळीला सगळ्याला कळलं. आता भजन कीर्तन सप्ताह केलं म्हणजे काय होतं. तर वर्षभर बॅटऱ्या चार्ज होतात. जाता जाता एक विनंती करतो तुम्हाला, आता जसं तुम्ही 2-4 वर्षापासून सप्त्याचं नियोजन करले, सप्ताह करायले, तसे भजनी मंडळ व्हा गावात, भजनी तयार व्हा. लहान 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 मुलं आहेत ते संस्थेमध्ये टाका. आहेत ना? कोणाकडे? सूर्यभान महाराजाकडे. ठीक, चांगली गोष्ट आहे. आणि 1, 2, 2, 3 टाका. 4 आहेत का? मग काय नाही, तुम्हाला चांगली बुद्धी सुचली. तुम्ही भजन करीत असताना दररोज आता इथं कसं तरी वेडवाकडं भजन करा. तुम्ही गावातले तुम्ही मधुकर महाराज, भानुदास महाराज, हे पांडुरंग महाराज, तुम्ही 2-4 असले सगळे, आणि ज्या कोणाला कोणाला येऊ वाटेल त्यानं कसं वेडवाकडं भजन करा. तुकोबारायांनी कीर्तन सुरू करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना काय अभ्यास नव्हता, काय नव्हता. तुकोबाराय स्वतः सांगत होते, मी काही वेडवाकडं बोलत होतो म्हणले. करून 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 पुन्हा कीर्तन भजन करीत करीत तुम्ही कसंही म्हणा भजन, तिथं काही स्वरातच म्हणावं असं काही नसतंय. येईल तैसा बोल नारायण. देवाला हे काही गरज नाही हो ह्या लोकेशनाची. जे चांगला गायक आहे, जे चांगला कीर्तनकार आहे, त्याचंच देवाला आवडतंय असं भाग नाही. देवाला फक्त भावानं गायलेलं आवडतं. तुम्ही कसं गा मग, माझी या बोबडी या बोला, चित्त द्यावे वा विठ्ठला. कसंही भजन करा तुम्ही, नियमानं भजन चालू करा. तिथं हरिपाठ करीत जा दररोज. हरिपाठ सोपं आहे की. हरिपाठाचं पुस्तक घ्यायचे, पाठ नसले तर. नाही तर आपलं सगळं आता जग मुठीत आलंय. जग जग आपल्या हातात. जग तुम्हाला काय पाहिजे, बटन दाबलं की हातात. हरिपाठ पाहिजे का, ज्ञानेश्वरी पाहिजे का, गाथा पाहिजे का, काय पाहिजे, सगळं तुमच्या हातात आहे. म्हणून इथं भजन करा रोज, हरिपाठ चालू करा. तुम्हाला एकदा काय भजनाची गोडी लागली मग तुम्ही सोडा म्हटल्यानं भजन सोडणार नाही. भजना म्हणजे ताकद आहे. आता इथं वर्षाचे काटलं, आता मला काय माहित नाही, करीत पण असतात, करीतात भजन एकादशीला. बरं, एकादशीला नियमानं रोज बी करा, काय फरक बसायला. दररोज भजन करत जा, हरिपाठ वगैरे. आणि माळकरी वाढा ना तुम्ही, आणि की माळी घाला गळ्यामध्ये. बस झालं ना, आता गेले ना आपले हाड गवऱ्या, पुढे गेले की म्हातारपणी. इतके दिवस खाल्लं पेल्लं मजा केली, आता किती दिवस हा बस झाले. माळी घाला लगे, मस्त सात्विक जीवन जगा. मला माहित आहे माझे गावकरी माझं ऐकतील. या सप्त्यामध्ये 2-4 तरी माळकरी होतील, माझा अशी अपेक्षा आहे. हा, तुमचा सप्ताह सार्थकी लागला. आपले 11 बरोबर वाजले. मी जास्त बोलणार नाही, काही नाही. गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. अशीच तुम्हाला सद्बुद्धी सुचू द्या. तुमच्या हातून असेच वर्षानुवर्ष कार्यक्रम तुमच्या हातून करून घेऊ द्या भगवंताने. सर्व गावकरी मंडळींनी या सेवेचं मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व तुम्ही, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्ची तशी भक्ती. मी काय मोठा महाज्ञानी महाराज नाही, काही नाही. सगळ्यांच्या समोर सगळं हे आमचे सगळे गायक लोक, माली पाटील, हे आपले सगळे, यांच्यासोबत मी भजन केलेलं आहे. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. मी काय कुठला लांबलचा महात्मा नाही, काही नाही एखादा. माझी सेवा समाप्त आहे. ही सेवेसाठी सगळ्यांनी साथ केली. सगळ्या भजनी मंडळीचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हा गावकरी मंडळीचे आभार व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज